चला, तुम्हाला टायटलवरून समजलेलं असेल आज कोणता व्हिडिओ आहे ते. तर मी बनवणार आहे बघा, इथं एकच डब्बा असा मलईचा आहे. एक डब्बामध्ये आपलं एवढं सुद्धा न वाया जाता असं भरपूर सारं तूप आपण इथून काढणार आहोत. तर कसं ते तुम्ही बघा, आता या व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळं काही समजणार आहे. तर बघा, मी आता मिक्सरमध्ये आहे ना थोडं मलई टाकलेलं आहे. आपल्याला इथं 1 ग्लास पाणी टाकायचे आणि बघा याच्यामधून भरपूर सारे अशी लोणी निघणार आहे, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आता माझे 2 भांडे केले गेले, परत अजून हे तिसरं. परत एकच डब्बा होतं, त्यासाठी आहे ना 4 ते 5च भांडे आपलं इथं लोणी निघालेलं आहे, कारण की आहे ना तेवढंच होतं आपलं मलई, त्यासाठी. तर अशा प्रकारे ना आता लोणी तर सगळं माझं काढलं गेलेलं आहे. आणि असं ना एकसुद्धा म्हणजे एक कोणसुद्धा वाया नाही जाणार याच्यातनं, एवढं आपलं तूप निघणार आहे मस्तपैकी. त्यासाठी थोडंसं काय असे ना मलई भरपूर सारं तूप निघतं. ते बघा, आता मी आहे ना 2 भांडे केलेले पाण्याचे. आता आपल्याला आहे ना त्या पातेलीतलं आहे ना या कढईमध्ये टाकायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे मस्त. म्हणजे आपलं आहे ना पांढरं शुभ्र तूप येतं. आपलं हे गाईच्या दुधापासून मलई नाही आहे, तर म्हशीच्या दुधापासून ही मलई मी गोळा केलेली आहे. आमचं म्हशीचं दूध वापरायला असतं ना, तर त्याच्यापासूनच मी मलई गोळा केलेली आहे. तर बघा, आता सर्व काही मलई मी इथं टाकून घेणार आहे या कढईमध्ये. आता अशा प्रकारे मी सर्व मलई इथं या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ना धुवून घ्यायचं आहे, पूर्ण धुवून घ्यायचं आहे याला छान मस्त. आता हे थोडंसं होतं, हे पण धुवून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं ते थोडं, ते पण आता धुवून घेते. आणि हे कढईमधलं पण आहे ना आपल्याला मस्तपैकी असं धुवून घ्यायचं आहे. आता जे काय ते पातेलीमध्ये निघलं ना, ते तेवढं ताक आहे, किंवा तुम्ही त्याच्यानं पनीर पण बनवू शकता, पण मी त्याला ताक बनवणार आहे त्याचं. तर बघा, आता ना हे धुतलं गेलं मस्त, मी या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. असे मस्तपैकी गोडे करून करून आपल्याला इथं ठेवून द्यायचे. आता हा शेवटचा गोळा आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कढईमध्ये ना पूर्णपणे असं धुतलं गेलेलं आहे. तर आता बघा एवढं ताक निघालेलं आहे. तर बघा, आता या कढईमधून पण आपण धुवून घ्यायचं आहे त्याला मस्तपैकी, स्वच्छ सर्व मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे. आणि याच पातेलीमध्ये मी तूप बनवणार आहे, तर या पातेलीमध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्णपणे असं मोकळं करून पूर्ण मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ना परत याचा गोळे बनवून इथं पातेलीमध्ये टाकून द्यायचे. तुम्ही अख्खा गोळा बी टाकला तरी चालेल, पण कसं थोडं थोडं केलं ना तर सर्व पाणी निथळून जातं, त्यासाठी. तर मी असे छोटे छोटे 5 गोळे केलेले इथं. हे बघा, आणि आपल्याला हे कधी गॅसवर ठेवायचे आहे. आता तुम्ही बघू शकता लोणी पण कितीशी आहे, आणि आता तूप आपलं किती भरपूर सारं निघणार आहे ते पण तुम्ही इथं बघू शकणार. आता सर्व काही मी काढून घेतलेलं आहे. हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. आता मी इथं गॅसवर ठेवते बघा, गॅस चालू करून. तुम्ही बघू शकता मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता हे वितळत चाललेलं आहे बघा. हे आता पूर्ण वितळून वरती येईल, तर आपल्याला आहे ना चम्मचने असं त्याला खालवर करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण पाणी पाणी असताना त्याच्यात ते वरती येऊन पूर्ण अटत जातं ते. आता परत वरती आलं बघा. आता ते आटेल थोड्या वेळ, 5 मिनटामध्ये बघा तुम्ही किती आटून गेलं पाणी. आता मी गॅसची फ्लेम थोडी कम करून घेतलेली आहे, कारण आता आपला तूप निघायला सुरुवात. फुल कधी गॅस राहिला ना, आपलं तूप भरपूर सारं तूप आपलं आटून जातं, म्हणून आपलं तूप कमी निघतं. त्यासाठी ही टीक तुम्ही ध्यानात ठेवायची. पहिले उकडायच्या टायमाला, वितळायच्या टायमाला फुल गॅस करायचा, आणि नंतर पूर्ण कमी गॅस करून घ्यायचा. म्हणजे आपलं जास्तच्या तसं तूप भरपूर सारं निघतं. आपलं तूप अजिबात आटत नाही. फुल गॅस कधी राहिला ना, तूप आपलं आटत जातं, मग ते कमी निघतं. त्यासाठी ना असा प्रकार तुम्ही करा, म्हणजे तूप तुमचं भरपूर सारं निघेल. आता बघा, बेरीसुद्धा काही जास्त नाही निघालेली, कारण की आपण मिक्सरमध्ये त्याला मस्तपैकी फिरून घेतलं होतं. आणि असं कमी आचवर आहे ना, बेरीसुद्धा म्हणजे मस्तपैकी असं आपलं तूप भरपूर सारं निघतं. आणि किती नितळ तूप निघालेलं आहे बघा. बघा, कोणी म्हणेल का, आणि घरचं तर घरचं तूप मस्तपैकी.
तर बघा अशा प्रकारे मी तूप इथं काढून घेतलेलं आहे आणि किती सारं तूप निघालेलं आहे तुम्ही पण बघू शकता. आपली मलाई किती होती आणि किती. आणि आहे ना काळजी घ्यायची, जास्त फुल गॅस करायचा नाही, नाहीतर आपलं तूप खाली जळून जाईल आणि लालसर होऊन जातं. त्यासाठी कमी आचवरच करायचं. आता मी तुम्हाला गाळूनसुद्धा दाखवते आपलं तूप किती निघाले आणि किती नितळ तूप. आणि तुम्ही बघू शकता खाली पातेलीला बिहेरी अजिबात नाही आहे, थोडीच बिहेरी आहे. तर चला आपण आता याला आहे ना मस्तपैकी असं गाळणीने गाळून घेऊया. तुम्ही छोटी मोठी कोणती पण गाळणी घेऊ शकता. मी आता ही आपण जी काही चहा गाळतो ना तीच गाळणी आपल्याला इथं वापरायची. तुम्ही दुसरे पण घेऊ शकता. तर मी आता त्या गाळणीने इथं गाळून घेते. आणि मी आता हे चम्मचने करते ना तर थोडं खाली पडते ते, त्यासाठी आपल्याला आहे ना आता मी पातेलीच्या पातेली इथं गाळून घेणार आहे. आता आहे ना सांचीने धरून मी इथं बाहेर पोरं खेळत आहे त्यांचे. तर बघा पूर्ण गाणी सांचीने धरून मी गाळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे 1 किलोच्या वरती तूप आपलं निघालेलं आहे. आणि आपली मलाई किती होती आणि बघा तूप किती निघालेलं आहे. याचं कारण हेच तुम्हाला परत सांगते मी. पहिल्यांदा गॅस फुल राहू द्यायचा आणि नंतर पूर्ण कमी करून घ्यायचा, म्हणजे आपलं भरपूर सारं. आता तुम्हाला ना मी डब्यामध्ये पण टाकून दाखवते आणि डब्यामध्ये पण आहे ना गाळूनच टाकणार आहे मी. कधी एवढा तेवढा गळ असताना तो खाली बसलेला असतो, तर त्यासाठी. तुम्ही बघू शकता हा तर माझा आहे ना 1.5 किलोचा डब्बा आहे. तरी आपलं 1 किलोच्या वरतीच आपलं तूप इथं आलेलं आहे, निघालेलं आहे. बघा किती छान आणि किती नितळ तूप आपलं इथं निघालेलं आहे. आणि आता थंडीचे दिवस आहे ना लवकरच बसून जाईल ही तूप, कारण थंडी खूप पडते ना. हे बघा एवढं ताक निघालेलं आणि एवढं तूप निघालेलं आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये पटकन असं घट्टसर होतं हे, उन्हाळ्यामध्ये नाही होत लवकर. तर बघा 1 तासामध्ये किती घट्टसर होऊन गेलं आपलं तूप आणि किती छान आणि किती मस्त खूप रवेदार तूप निघतं आपलं. तर चला अशा प्रकारे खूप छान मस्त आजचा व्हिडिओ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.